नमस्कार. हिंगणा येथील शालिनीताई मेघे हॉस्पिटल या हॉस्पिटलमधील मागील 20 नोव्हेंबर 2023 रोजी मृतक रंजन सिंग यांच्या प्रकरणाबाबत शालिनीताई मेघे हॉस्पिटलचे डॉक्टर्स यांनी आपली प्रतिक्रिया आमच्याकडे दिलेली आहे. त्याचप्रकारे सामाजिक कार्यकर्ता नितीश भारती यांचीसुद्धा प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतल्या आहेत. आणि त्याचप्रकारे मृतक रंजन सिंग यांची पत्नी गुडिया रंजन सिंग यांनी संबंधित पोलीस स्टेशनला दिलेल्या लेखी तक्रार यांची पडताळणीसुद्धा आम्ही करून माननीय MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री नरके साहेब यांच्याकडूनही सत्यता जाणून घेतलेली आहे. आपण आज इथे शालिनीताई मेघे हॉस्पिटलला वाळवंगरी तालुका हिंगणा. ते शालिनीताई मेघेला मागील 20 तारखेला एक घटना घडलेली आहे. त्या घटनेमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. त्या मृत्यूमागे नेमकं कारण काय आहे आणि त्यांच्या डॉक्टर प्रशासनकडनं आणि डॉक्टरकडनं काय काय ट्रीटमेंट झाले आहे ते आपण आज त्यांच्याकडनं जाणून घेऊ. इथले जे मेन ॲक्सिडेंट्स त्यांच्याकडे आपण आज बसलो आहे, त्यांची काय म्हणणं आहे याबद्दल त्यांच्याकडनं विचारू. सर, आपलं नाव काय? मी डॉक्टर वसंत गावंडे, चीफ मेडिकल सुप्रिटेंडेंट आहे शालिनीताई मेघे हॉस्पिटल व रिसर्च सेंटर. आणि इथे आज जो पेशंट आहे तो 20 तारखेला रात्री 9:10 आला होता. पेशंटची अशी कंडिशन होती, त्याचं एज 38 होतं आणि पेशंटच्या कंडिशन अशी होती की त्याला फीवर होता आणि म्हणजे तापासोबत त्याला ब्रेथलेसनेस, श्वासोच्छवासाला खूप त्रास सुरुवात झाली होती त्याची. आणि त्या पेशंटला विचारलं तर त्याची जुनी अल्कोहोलिक हिस्ट्री होती. तर तो पेशंट बोलला की मी ओपीडीमध्ये दाखवलं आहे, 3 तास आधी त्याने दाखवलं होतं. तेव्हापासूनच त्याला तो श्वासोच्छवासाचा त्रास होता. आमच्याकडे आला तर एकदम जर आम्ही लगेच चेक केलं की बाबा काय त्याला ब्रेथलेसनेस होता, म्हणजे श्वासोच्छवासाला त्रास होता, तर त्याचं ऑक्सिजन SpO2 लेवल ते 67 म्हणजे खूप कमी होतं. मग त्यानंतर आमच्या लगेच डॉक्टर मंडळीने काय केलं, बघितल्याबरोबर म्हणजे त्याला ऑक्सिजन 3 लिटर लावल्यानंतर आम्ही 12 लिटरपर्यंत ऑक्सिजन लावलं, तर त्यांनी त्याचं 79 पर्यंत ऑक्सिजन लेवल SpO2 लेवल गेलं. तर म्हणजे जे नॉर्मली पाहिजे त्याच्यापेक्षा खरंच कमी होतं. त्याच्यामुळे मग त्या पेशंटला थोडंसं आम्हाला कसं ना तर एकदम तो परत आणखी त्याला श्वासाचा त्रासाचा वाढला असता, तर आम्ही त्याला त्यावेळेस इंट्युबेट करावं लागलं, त्याला व्हेंटिलेटरवर टाकासाठी ट्यूब टाकावं लागलं. कारण की त्या पेशंटला वाचवण्यासाठी तोच म्हणजे उपाय होता. आणि त्यावेळेस पेशंटला जे वॉमिटिंग सारखं होऊन त्याला आत नको जायला, तर ह्या गोष्टीसाठी आम्ही ते इंट्युबेट केलं. आणि लगेच मग त्यावेळेस त्याला परत म्हणजे त्या ऑक्सिजन कमी झाल्यामुळे परत त्याला झटके यायला लागले आणि त्यांनी तो पेशंट थोडासा म्हणजे सिरियस झाला. आणि बाकी आमचे डॉक्टर आहेत, त्यांनी ते पुढची ट्रीटमेंट केली. त्यावेळेस मी नव्हतो. हे जे डॉक्टर ज्या मेडिसिन इमर्जन्सी चे जे डॉक्टर स्टाफ असतो नेहमी डेली ज्याची ड्युटीज असते, त्याच्यामध्ये जे डॉक्टर्स होते ते आहेत आमच्याकडे, CMO मॅडम आणि जे डॉक्टर मेडिसिनचे ते दोन्ही अवेलेबल होते, त्यांनी केले. सर, आणखी एक विचारायचं, हे सगळ्या घटना मागे जे म्हणजे मृत्यू झाला व्यक्ती, त्यांच्या घरच्या लोकांनी काही पोलीस स्टेशनला संबंधित गोष्टीला तक्रार दिलेली आहे. तर तक्रारच्या विषयी तुमचं काय म्हणणं आहे? सर, तक्रारच्या आधी माझं एक म्हणणं आहे, सर, जेव्हा पेशंट एकदम सिरियस असतं तर आम्ही इमिजिएटली पेशंटला जशी कंडिशन बघून आम्ही त्यांच्याकडून कन्सेंट पण घेतला की आपल्या पेशंटचं खूप पुअर प्रोग्नोसिस आहे, म्हणजे आपला पेशंट खरंच म्हणजे एकदम सिरियस आहे. त्यांच्या मिसेसनी म्हणजे स्वतःहून त्यांनी लिहून दिलं की बाबा हा पेशंट खरंच सिरियस आहे, आम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर त्यांना एक्सप्लेन सुद्धा केलं की याची वाचण्याची जी म्हणजे पर्सेंटेज फार कमी असू शकते, आमचे प्रयत्न पूर्ण राहतील, ती सुद्धा त्यांनी ऍक्सेप्ट केले. आणि तेव्हाच आम्ही मग ट्रीटमेंटला पुढे म्हणजे कंटिन्यू ठेवली. जे आमचे डॉक्टर्स आहेत त्यांनी जेवढं फास्ट ट्रीटमेंट झालंय, म्हणजे अर्ध्या मिनिटाच्या आत ऑक्सिजन लावून 10 मिनिटाच्या आत त्याला व्हेंटिलेटरवर सुद्धा टाकवण्यात आलं की लगेच त्याला परत काही त्याला दुसरं म्हणजे त्याचं काही दुसरं वॉमिटिंग किंवा झटके येऊन काही जायला नको, म्हणजे त्याची प्राण वाचवण्यासाठी जेवढे मॅक्सिमम प्रयत्न आमच्या टीमने केले आहेत, तर ते आम्ही सगळं त्याच्यासाठी प्रयत्न केले आहेत. म्हणून त्याच्यानंतर जी डेथ झाली त्याच्यानंतर त्यांनी वेगळ्याच पद्धतीनं त्या डेथला घेतलंय, किंवा कोणी त्यांचे रिलेटिव्ह सोडून त्यांनी तर पहिले सपोर्ट केला आणि नंतर जे दुसरे लोक आले त्यांनी या प्रकरणाला वेगळं म्हणजे रूप दिलंय, जे आमच्यासाठी खूपच म्हणजे दुःखदायक आणि त्रासदायक वाटतं आम्हाला. याच्या मागे नेमकं बेसिक पुरावे काय जे तुम्ही म्हणताय की वेगळं वळण दिलं? जी, तर आमच्याकडे मेन आमचे जे डॉक्टर्स आहेत ज्यांनी जे ट्रीटमेंट घेतली ते डॉक्टरांना पूर्ण त्यांचं डिटेल आहे, ते तुम्ही त्यांना विचारू शकता.
आपल्या जिथे ट्रीटमेंट सुरू होतं ते सीसीटीव्ही फुटेज लावले आहेत. आम्ही जे पूर्ण सीसीटीव्ही जे फुटेज आहे ते पूर्ण घेतलंय की कुठे किती लोकांची जेव्हा पेशंट आला तो कसा आला, लगेच त्याला पेशंटला जो नॉर्मल बेडवर झोपतो त्या पेशंटला आल्या आल्या तो श्वासोश्वासाला एवढा त्रास होता की त्याला लगेच आम्हाला बेड वरती करावं लागलं. 45 डिग्रीचं इन्क्लिनेशन त्याच पेशंटला देतात ज्याच्यात श्वासोश्वास घेण्याची क्षमता नसते, ऑक्सिजन त्याचा तेवढा पुरवठा नसतो ब्रेनला. आणि अर्ध्या मिनिटाच्या आत आमच्या ब्रदरनी त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसेल की लगेच ऑक्सिजन लावला आणि ऑक्सिजन रिपोर्ट बघून नंतर परत ऑक्सिजनचं लिटर्स जे आहे 12 लिटर पर्यंत दिले. तर हे आमच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपण बघू शकतो. संबंधित पोलीस विभागाने काय तपास केला आपल्या पण संबंधित पोलीस विभाग जे आमची मग नंतर ज्यानंतर जे कंप्लेंट झाली, कंप्लेंट नंतर त्यानंतर आणि जो म्हणजे पोलिसांनी त्या तपासण्यासाठी आला तर त्यामध्ये आम्ही बघितले आहे की त्या ज्या व्हिडिओजमध्ये जे झाल्या गोष्टी त्या सगळ्या तिथं मॉब पूर्ण मोठा होता, अतिशय म्हणजे खूप जास्त लोक आले आहेत आणि आमचे जे डॉक्टर्स आहेत ते घाबरले होते. त्यांनी ओरडाआरडा चालू केला. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही याला जबरदस्ती मारलं. जोपर्यंत ट्रीटमेंट चालू होती याच्यापैकी कोणीच नव्हतं, फक्त त्यांची रिलेटिव्ह आणि त्यांनी सगळं जे ट्रीटमेंट करत आहे त्यांच्यावर पूर्ण विश्वास दाखवला. आणि डेथ झाल्यानंतर जो पूर्ण जो सिनारिओ आहे ते सगळाच चेंज झाला. त्यांनी मॅक्सिमम लोक येऊन त्यांनी दोषारोप चालू केला आणि ओरडणं चालू केलं. आणि आमच्या ज्या लेडीज मॅडम आहेत डॉक्टर ज्यांनी पूर्ण ट्रीटमेंटसाठी त्यांना म्हटलंय की आम्ही हे ट्रीटमेंटसाठी जे तुमचे प्रयत्न केले त्यांना ओरडणं चालू केलं. त्याच्यानंतर आमच्या तिथे सोशल वर्कर होत्या ज्या लेडीज त्यांच्यावर त्यांनी हात उजारला. तर आम्हाला या लोकांना लेडीजला फार मोठी भीती वाटली. आमचे जे जेंट्स डॉक्टर होते त्यांनी त्यांना फार समजवण्याचा प्रयत्न केला की बाबा या पेशंटला जी बिमारी होती ती फार दिवसांपासून आणि हे आधीपासूनच असल्यामुळे ऑक्सिजन कम असल्यामुळे त्यांचं डेथ इथे काय म्हणजे कुठेही तो सिरियसच होण्याच्या याच्यातला होता. आम्ही आमचे पूर्णतोपरी जेवढे प्रयत्न पूर्ण केले. तुमच्या प्रशासनाकडनं जे कारवाई काय झाली ज्यांनी हल्ला केला आपल्या याच्याकडे? आम्ही जे प्रशासन जे आमच्या प्रशासनाने ज्या वेळेस आमच्या रात्री आम्हाला सगळ्यांचा इमिजिएटली फोन आला आहे. लिटरली आमचे जे सीएमओ मॅडम होत्या त्या रडायला लागल्या फोनवरती की सर आम्हाला एवढी भीती वाटते की आम्ही इथे राहू शकत नाही. तर आम्ही त्यांना आणि त्या सिक्युरिटीवाल्यांना आम्ही त्यांना सगळ्यांना प्रोटेक्शन करायला दिलं. पोलीस स्टेशनला फोन केला. त्यावेळेस पोलीसची सुदैवाने गाडी आली काही वेळानंतर आणि त्यांनी आमच्या ज्या लोकांना प्रोटेक्शन दिलं. त्यामुळे मग हे लोक बोलायला खाली येऊ शकले. तुम्ही रिसर तक्रार दिली आहे का? मग आम्ही आता एक तक्रार आम्ही दिली आहे की आमच्या ज्या लेडीज स्टाफ ज्या आहेत डॉक्टर्स आणि आमच्या ज्या सोशल वर्कर आणि बाकी जे जेंट्स डॉक्टर होते त्यांना एवढ्या पद्धतीनं त्यांनी म्हणजे चुकीच्या पद्धतीने गैरवर्तणूक केली. त्यांच्यावर एकावर हात सुद्धा उजारला जे की मारहाणासारखं प्रकरण दिसतं. ते अतिशय आम्हाला भीतीदायक वाटतं. या सगळ्या प्रकरणात मला वाटते का राजकारण चालू आहे? आम्हाला तर आम्ही जनरली पेशंटची ट्रीटमेंट करतो मनाने सगळा आमचा स्टाफ आहे. आम्हाला प्रत्येक पेशंट हा आमच्यासाठी तो कोणी असो तो आमच्यासाठी पेशंट जो व्यक्ती इथे आला होता तो व्यक्ती म्हणजे पूर्ण प्रशासन आणि डॉक्टरांना प्रयत्न केला. बिलकुल. ते एका राजकीय आमच्याकडे जो पेशंट साठी रिलेटिव्ह येतो त्यांचं बोलणं वेगळ्या पद्धतीचं असतं. ते नुसतं पेशंटच्या साठी विचारतात. जे व्यक्ती आले आहेत त्यांनी काहीतरी दुसऱ्याच हेतूनी किंवा राजकारणाच्या हेतूनी आले आहेत आणि जे प्रकरण त्यांनी वेगळं वळण दिलं आणि दोषारोप केलं आणि आमच्या सगळ्या लोकांवरती एवढ्या जोराने ओरडून आणि त्यांनी जेवढं उचकवलं त्याच्याने आमच्या डॉक्टरांना मारण्यापर्यंत जी परिस्थिती आली ते त्या पर्टिक्युलर माणसामुळेच आली आहे असं आम्हाला दिसून येत आहे. त्याच्या आपल्या एक चांगल्या हॉस्पिटलचं नाव बदनाम करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्याबद्दल आपण पोलीस विभागाकडनं काय मागणी करणार? हे तर 100% आमच्या हॉस्पिटलला बदनामीचं जे वाटत आहे की बाबा जे हे नुसतं त्यांना बदनामी करण्याचंच त्यांच्या मनामध्ये करून आलेले आहेत ते. कारण की त्यांनी ट्रीटमेंटबद्दल काही विचारलं नाही, लगेच दोषारोप करणं चालू केला आणि त्यांनी सांगितलं की हे आधीची त्या पेशंटची काहीच हिस्ट्री माहीत नसून बाकी एका हॉस्पिटलला दाखवल्यानंतर 3 तासानंतर आला. ऑक्सिजनची परिस्थिती काय आपण सगळ्यांनी कोविडचे केसेस बघितले आहेत. 15-15 मिनिटांमध्ये 10 मिनिटांमध्ये पेशंट गेलेले आहेत. त्या पद्धतीचंच याचं ऑक्सिजन एकदम कमी झालेला पेशंटला सुद्धा तुम्ही वेगळं वळण देताय आणि डॉक्टरांनी जे रात्री बेरात्री तुमच्यासाठी पूर्ण काम करतायत त्यांच्यासाठी जे तुम्ही धमकावून आणि त्यांच्यावर जे दोषारोप केले ते अति चुकीच्या पद्धतीचं आहे. अशी घटना पहिल्यांदा झाली आहे की यापूर्वी पण झाली होती? घटना यापूर्वी पण छोट्या मोठ्या घटना झाल्या आहेत पण अशी घटना पहिल्यांदा झाली आहे. ज्या पद्धतीने या लोकांनी आम्हाला यांनी जेवढं वेगळं वळण आणि एवढं धमकावाचं प्रकरण केलं हे फार मोठं आमच्यासाठी फार भीतीदायक आहे. आमची रिक्वेस्ट आहे की पोलीस प्रशासनाने याच्यावर नक्कीच कार्यवाही करी
करावी, किंवा आमचे जे लेडीज डॉक्टर आहेत त्यांचे घरचे लोक आम्हाला स्वतः बोलत आहेत की आम्ही नाईट ड्युटीसाठी आम्ही कसं यावं या हॉस्पिटलमध्ये. एवढं भीतीचं वातावरण आमच्या डॉक्टरांमध्ये आणि यांच्यामध्ये झालं आहे की ते लोक डॉक्टरांना आम्ही कसं नाईट ड्युटीला बोलवावं हेच आमच्यासाठी फार मोठा प्रश्न झाला आहे. तर आमचं रिक्वेस्ट आहे पोलीस प्रशासनाला की कृपया करून आणि जनतेला सुद्धा की आमच्या डॉक्टर मंडळीसाठी ज्या स्पेशली लेडीज आय डॉक्टर्स त्यांच्यासाठी सगळ्यांनी आवाज उठवून किंवा आमच्यासाठी मदत करून इथे वातावरण चांगलं, जेव्हा काम करण्यासारखं वातावरण तयार व्हावं, हे आमची फार मोठी इच्छा आणि रिक्वेस्ट आहे जनतेला आणि पोलीस प्रशासनाला. पोलीस विभागाकडे तक्रार दिली आहे का आपण? आम्ही पोलीस आम्ही तक्रार दिली आहे. लेखी ओसी घेतली आहे तुम्ही? हो, आम्ही घेतली. फक्त ते तपासमध्ये आहे, आता तपासमध्ये आहे. आमची हीच म्हणजे रिक्वेस्ट आहे की त्याच्यावरती लवकरात लवकर हे व्हावं, काही ऍक्शन व्हावी आणि आम्हाला व्यवस्थित काम करण्यासाठी जी चांगलं वातावरण तयार व्हावं हेच आमची सगळ्यांची इच्छा आहे. माझं नाव डॉक्टर एकांक्षा कानफडे. मॅडम, ही 20 तारखेला जो एक प्रकार घडला आपल्या हॉस्पिटलला, एक्झॅक्ट तो प्रकार काय? पेशंट जे आलेले होते त्यांना ट्रीटमेंट आपल्या महाविषयाला काही झाली आहे, तर काय एक्झॅक्ट प्रॉब्लेम क्रिएट झाला? पेशंट ऑलमोस्ट 9:05-9:10 आमच्याकडे आला होता आणि रात्रीला आणि जसं सरांनी सांगितलं पेशंटची स्थिती गंभीर होती. सॅच्युरेशन जे म्हणतो श्वास घेण्याची जी असते ते कमी होतं पेशंटचं. तर ते जेव्हा आम्हाला कळलं की पेशंटला श्वास घेता येत नाही आहे तर आम्ही त्याला सगळ्यात आधी ऑक्सिजन सप्लाय दिला. ऑक्सिजन सप्लाय दिल्यावर आम्ही जे इंट्रागॅट असते ती एस्टॅब्लिश केली की पुढे जर आम्हाला काही ट्रीटमेंट करावी लागली तर आमच्याकडे आयडी लाईन एस्टॅब्लिश असायला पाहिजे. तर मग त्याच्यानंतर आमच्याकडे मेडिसिनचे जे डॉक्टर आहेत ते आले आणि त्यांनी पेशंटला बघितलं. त्यांनी डिसाईड केलं की पेशंटला आयसीयूची गरज पडेल. आम्ही ते पण रिलेटिव्सला सांगितलं. त्यांची वाईफ होते फक्त, ते फक्त वाईफ घेऊन आले होते. त्यांना आम्ही समजावून सांगितलं की पेशंटला आयसीयूची आवश्यकता पडेल. आणि तेवढ्यात जेव्हा म्हणजे हे सगळं सुरूच होतं, एकदम 1 ते 2 मिनिटात पेशंटची हालत आणखीन गंभीर झाली. तर तेव्हा आमचे मेडिसिनचे जे डॉक्टर आहेत त्यांनी पेशंटला लगेच इंट्युबेट केलं. पेशंटला इंट्युबेट केल्याच CPR सुरू केला आम्ही. CPR सुरू असल्याच पण पेशंटला 45 मिनिट्सचं जे असतं ते पूर्ण प्रोटोकॉल्स आम्ही फॉलो केले. फॉलो केल्यावरही पेशंटची जीव आम्ही वाचवू शकलो नाही. जेव्हा आम्ही हे रिलेटिव्सला 10:15-16 हे कळलं तेव्हा त्यांचे वाईफ आणि त्यांच्यासोबत 2 मुलं होते, कझिन्स होते त्यांचे, ते होते. तर ते सगळं मान्य केलं, त्यांनी एक्सेप्ट केलं. त्याच्यानंतर त्यांच्या वाईफनी कोणाला फोन लावले असतील काय असतील ते, तर 10-15 मिनिटातच आमच्याकडे आणखीन मॉब येणं सुरू झालं. आम्ही सगळ्यांना एक्सप्लेनेशन देत होतो पण तेवढ्यात जिथे जे मॉब होते त्याच्यात काही 5-6 जण अल्कोहोल दारू पिऊन होते. हां, तर त्यांनी मग तिथे आरडाओरड सुरू केली. आरडाओरड सुरू केल्याच आम्हाला कळलं की इथलं वातावरण खराब होऊ शकतो. तर आम्ही तिथून पोलीसला कॉल का केलेला? पोलीसला कॉल केला आहे आम्ही. 100 नंबरवर कॉल केला आहे. हो, ते आले होते. किती वेळात आले ते माहिती नाही कारण आम्ही सगळेच त्यावेळेस पोलिसांनी काही दखल घेतली? आम्ही ऍक्च्युली तिथे एवढे लोक होते आणि सगळे ओरडाआरड सुरू होती असल्यामुळे आम्ही बाहेर निघू शकलो नाही आणि आम्ही आपला थोडंसं जीव वाचून बाहेर निघालो. बरं, आता पुढे जे कंप्लेंट सरांनी दिलेली आहे गावले सरांनी हॉस्पिटलच्या बाजूने, तर तुम्ही तुमचा मेन पार्ट आहे याच्यामध्ये, तर तुमची भूमिका काय राहील म्हणजे या तक्रारीवर? म्हणजे आप क्या करोगे, मतलब ये कंप्लेंट हो जाएगी या फिर कैसा? सर, आमच्याकडे मेन CMS सर आहेत, पूर्ण हॉस्पिटल त्यांच्या अंडर आहे. सर करणार आहेत जे करणार आहे, आम्ही सरांना सपोर्ट करणार. मैं शालिनी मेघे हॉस्पिटल में सीनियर रेसिडेंट मेडिसिन डिपार्टमेंट इस पोस्ट पे. ओके. जब 20 नवंबर 2023 की एक घटना हुई रात के 9 और 10 के बीच में, ये एग्जैक्ट घटना सर ने डिटेल बताइए, मैडम ने बताइए. एक्चुअल में जो पेशेंट है उसको क्या मतलब निदान करना चाहते थे और वो मतलब कैसा वो ये हो गया, एक्सपायर हो गया? एक्चुअली ऐसा था कि जब लाया गया तो इनिशियल जो असेसमेंट किया जाता है मेडिकल विभाग के तरफ से वो हमारे CMO मैडम ने पूरा किया. उस दरमियान हम वहीं पे हमको कॉल दिया गया. जैसे ही कॉल मिला 2 मिनट में हम वहाँ पे पेशेंट के पास में थे. फक्त बोलत आहोत. नंतर चालू करा. मी डॉक्टर अमका
माझं नाव डॉक्टर गौरव महाजन आहे. मी सिनियर रेसिडेंट मेडिसिन डिपार्टमेंट मध्ये आहे. पहिली गोष्ट जे तुम्ही सगळ्यात पहिले बोलले की इथे फक्त शिकाऊ डॉक्टर आहे. माझं पूर्ण शिक्षण झालेले असून सिनियर रेसिडेंट या पोस्टवर मी काम करत आहे. जेव्हा आणला पेशंट तेव्हा तुम्ही होते का इथे? नव्हते. एक मिनिट, लेडीज होते इथे बोलवलं. आम्ही जेव्हा बोलवलं तेव्हा तुम्ही आले. नाही आले. कॅमेरे चेक करू आम्ही. तो विषय नाही आहे, पण आम्ही प्रेझेंट होतो इथे. मी स्वतः पेशंटला प्रेझेंट होतो. उत्तर का बोल या नहीं गए हम तो या वीडियो कॉल करेंगे. बात कर रहे हो बोला. जब आपका पेशेंट है तो आप पहले से सुन लीजिए, ठीक है? मेरा पूरा सुन लीजिए. माइक आपने ट्रीटमेंट क्या की उससे पूछना हमको पूरा रामायण महाभारत नहीं सुनना है. आपने 2 से 3 घंटे में क्या किए, पेशेंट कैसे मरा, इतना हम को जानना है. वही बता रहा हूँ, बता रहा हूँ मैं. सुन तो लीजिए, मेरे को बोलने का मौका तो दीजिए आप. बोलो है ना. सबसे पहली बात, 9:10 पे पेशेंट अपने पास आया. आंटी उनकी वाइफ है, पेशेंट के साथ में आए. पेशेंट की हिस्ट्री ये थी कि पेशेंट को 2 दिन से बुखार था, 2 दिन से खांसी थी. कल एक एपिसोड उल्टी का हुआ था पेशेंट, ठीक है. उसके बाद 9:10 के बाद अपने पास पेशेंट जैसे ही आया, सबसे पहले पेशेंट को बेड पे लिया गया. पेशेंट को बेड पे लेने के बाद वाइटल्स, जिसमें सबसे पहले बीपी, सैचुरेशन, पेशेंट का शुगर. पहला शुगर जब किया गया पेशेंट का 122 था. 5 मिनट बाद दूसरा किया गया 144 पेशेंट का शुगर था. बीपी पेशेंट का 90/60 था. सैचुरेशन बिना ऑक्सीजन के पेशेंट का 60% था. सबसे पहले ऑक्सीजन का मास्क लगाया. मास्क लगाने के बाद में पेशेंट को तकलीफ हो रही थी, एंजाइटी में था पेशेंट. जब आया था, जो होश में था, अल्कोहल विड्रॉल में था, अंदर अल्कोहल इंटॉक्सिकेशन था पेशेंट, ठीक है. क्रोनिक अल्कोहलिक था पेशेंट. कुछ सालों से पिछले अल्कोहल की हिस्ट्री मिली है कि कुछ सालों से पेशेंट दारू पीता था. अभी अल्कोहल विड्रॉल में पेशेंट था. जब 9:10 पे आया पेशेंट, ये सब चीजें किया. पहले 10 मिनट में किया. 9:20 पे पेशेंट का सैचुरेशन और पेशेंट का हार्ट रेट थोड़ा फिर से कम होने लगा. जनरली जब पेशेंट का GCS, जिसको हम बोलते हैं ग्लासगो कोमा स्केल, नॉर्मली 15 रहता है. जब पेशेंट का 8 से नीचे जाता है किसी भी पेशेंट का, तो अपन वेंटिलेटर पे लेते हैं. तो जब आंटी से पहले पूछा गया कि वेंटिलेटर पे लेना, तो आंटी ने तब बोला कि हमको मशीन पे नहीं लेना है कुछ देर. फिर आंटी को समझाया. मैम ने जाके, जो कैजुअलिटी मेडिकल ऑफिसर थे एकांशा मैम, उन्होंने कि अपने को वेंटिलेटर पे पेशेंट को लेना पड़ेगा. इन्होंने परमिशन दी, इन्होंने साइन दी कि आप पेशेंट को वेंटिलेटर पे लीजिए. 9:30 पे हमने पेशेंट को वेंटिलेटर पे लिया. जैसे 9:30 पे हमने पेशेंट को वेंटिलेटर पे लिया, पेशेंट का ऑक्सीजन सैचुरेशन लेवल फिर से नीचे हो रहा था. 100% FiO2, जो हम वॉल्यूम कंट्रोल मोड पे पेशेंट को रखते हैं वेंटिलेटर पे लेने के बाद में, 100% FiO2 देने के बावजूद भी पेशेंट का सैचुरेशन 60 से ऊपर नहीं जा रहा था. ऐसे कंडीशन में हमको CPR, कार्डियो पल्मोनरी रिसक्सिटेशन जिसको बोलते हैं, जो हर बार पेशेंट को आखिरी में बचाने के लिए हम करते हैं, वो प्रोसीजर हमने 9:30 बजे चालू की. इसके 15-15 मिनट के 4 फेजेस होते हैं, जिसमें इंजेक्शन एट्रोपिन और इंजेक्शन एड्रेनालिन, जिसमें हार्ट रेट पेशेंट का पूरा खत्म हो गया रहता है. जब नाड़ी नहीं आती है यहाँ की, तो हम गले की नाड़ी देखते हैं. जब कैरोटिड के भी पल्सेशन पेशेंट के नहीं थे, CPR पूरा इनिशिएट करने के बाद में 9:30 को, 9:45 को, 10 बजे और 10:15 बजे, ऐसे 4 साइकिल्स में एट्रोपिन एड्रेनालिन दिया गया. 4 साइकिल CPR के पूरे दिए गए. 10:15 को ये देने के बाद 45 मिनट का आइडियल CPR का प्रोसेस होता है मेडिकल बुक में और अकॉर्डिंग टू लॉ. वो पूरा देने के बाद जब 10:15 बजे पेशेंट का हार्ट रेट कुछ भी नहीं आ रहा था, सैचुरेशन कुछ नहीं आ रहा था, तब हमने कंफर्मेशन के लिए डॉल्स आई हम देखते हैं, ताकि अपने जो आंखी है वो टॉर्च मारने के बाद प्यूपिल डायलेट है या फिक्स है या नहीं है, वो हम देखते हैं. वो हमने चेक किया. डॉल्स आई देखा, हार्ट रेट देखा, रेस्पिरेटरी रेट देखा, सैचुरेशन देखा. ये 5 पैरामीटर रहते हैं जो कोई भी पेशेंट जिंदा है या मरा है ये डिक्लेयर करने के. 5 भी पैरामीटर पेशेंट के अब्सेंट थे. तब जाके 10:15 बजे के टाइम हमने पेशेंट को डेथ दिखाई. ये मेरे साइड से किया. पूरा टाइम 9:10 पे जब पेशेंट आया, तब से लेके पूरा 10:15 बजे तक डॉक्टर अजिंक्य कडू. 10:15 बजे मरा पेशेंट. हाँ, डॉक्टर अजिंक्य कडू. 10:30 बजे दवाई क्या के लिए बोला तुमने? उसका भी एक्सप्लेनेशन देता हूँ. 1 मिनट. डॉक्टर अजिंक्य कडू, मैं डॉक्टर गौरव महाजन, सीनियर रेसिडेंट मेडिसिन डिपार्टमेंट. हमने दोनों ने पेशेंट पूरा खुद असिस्ट किया. मैं ऑन ड्यूटी डॉक्टर हूँ, मैं सीखने वाला डॉक्टर नहीं हूँ. अगर लगता है प्रूफ के लिए, हाँ प्रूफ के लिए, MD प्रूफ के लिए अगर लगता है तो मैं मेरी दोनों डिग्रियां अकॉर्डिंग टू जो भी रहेगा, डिग्री का विषय नहीं है, रजिस्टर होगा ना ट्रीटमेंट का. हाँ, सब कुछ है, पूरे डॉक्यूमेंट फाइल मिलेगी आपको. चलो ठीक है. माझं नाव नितीश वासुदेवराव भारती, राहणार वरणाडोंगरी. काय झालं होतं 20/11/2023 सर, तुम्ही कंप्लेन करणं प्रेस कॉन्फरन्स पण घेतलेली आहे. हा, आणि त्याच्यामध्ये तुमच्या प्रेस नोटमध्ये उल्लेख आहे की हॉस्पिटलची काही प्रशासनाची काही डॉक्टरची हलगर्जीपणामुळे बरोबर. हा
काहीतरी ही मृत्यू झाले असं आपलं म्हणणं आहे. बरोबर. पत्रकार परिषद घेतले जातात. एक्झॅक्ट तुमचं या सगळ्या गोष्टीमध्ये काय म्हणजे मत आहे? माझं ते दाखवलेलं आहे 8 PM ला पेशंट आलेला आहे. बरं बरं. आणखी 10 वाजता मरण पावलेला आहे, पण त्याला 8 AM मध्ये डिस्चार्ज पण दाखवलेला आहे. अच्छा, म्हणजे 8 AM ला डिस्चार्ज पण दाखवलेला आहे. बरं बरं. 8 AM व्हायच्याच होता तिथे. बरं. रात्रीची सकाळ व्हायचीच होती. हा म्हणजे त्यांच्या इनवर्ड आउटवर्ड आहेत ना, 8 PM to 8 AM. ओके. इथे पेशंटचं नाव आहे? हे पेशंटचे नाव आहे. बरं. रंजन सिंग म्हणून. ओके. आणि दुसरं एक डॉक्युमेंट तुम्ही दाखवलं आहे. त्याच्यानंतर पेशंट डेथ सर्टिफिकेट जे इश्यू केलं त्यांनी. अच्छा. त्याच्यामध्ये टाइम जो मेन्शन केलाय सर, टाइम मेन्शन केलाय 10 वाजून. सर्टिफिकेट आहे का? हो आहे. 2 मिनिटं. डेथ सर्टिफिकेट जे इश्यू केलेलं आहे, डेथ सर्टिफिकेट इश्यू केलं आहे 10 वाजून 15 मिनिटाचं. अच्छा. न त्यांच्या फॅमिलीला म्हणतात की दवाई आणून द्या. दवाईचं जे बिल देतात किंवा जे चिठ्ठी देतात, त्यांच्या चिठ्ठी प्रिस्क्रिप्शन चिठ्ठी का दिली आहे? 10 वाजून 20 मिनिटांनी. अच्छा. की दवाई घेऊन या म्हणून. बरं. म्हणजे पेशंट मेल्यानंतर दवाईचं कोणचं का? मध्ये एक बोललेलं होतं की मृत्युकाच्या बॉडीला आम्ही ताब्यात घेणार नाही जोपर्यंत संबंधित हॉस्पिटलच्या प्रशासनावर या डॉक्टरवर गुन्हे दाखल होत नाही. बरोबर. तर याच्यामध्ये जी बॉडी आहे ती बॉडी म्हणजे कोणी पोस्टमॉर्टम करता तिथे नेली? आम्ही विषय असा घेतलेला आहे की आम्हाला ह्या हॉस्पिटलला बॉडी ठेवायची नव्हती ना आम्हाला ताब्यात पण घ्यायची नव्हती. बरं. जेव्हापर्यंत या हॉस्पिटलवरून ज्यांच्याकडनं विषय झालेला आहे, ज्यांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झालेला आहे, त्यांच्यावर जेव्हापर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी ताब्यात घेणार नव्हतो. त्यामुळे आम्ही बॉडी तिथून उचलली, MIDC पोलीस स्टेशनला नेऊन ठेवून दिला. MIDC पोलीस स्टेशनचे जे मेन होते API चांदेवर सर, त्यांनी ते बॉडी मेडिकलला रेफर केली. कारण त्यावेळेस चांदेवर साहेब पण तिथे आले होते, 8-10 पोलीसवाले पण होते. त्यांच्या समोर सर्व विषय झालेला आहे. त्यांनी सुद्धा डॉक्टरला बोलवलेलं आहे. त्यांच्या समोर 2-3 पेशंट आले. तुम्ही गेले म्हणजे बॉडी आम्ही घेतली, पोलीस स्टेशनला नेऊन देऊन दिली. त्यांना आम्ही सविस्तर सांगितलं की जेव्हापर्यंत गुन्हे दाखल त्या हॉस्पिटलवरती होत नाही तोपर्यंत बॉडी आम्ही स्वीकारणार नाही. हे परिवारातर्फे माझी मागणी होती. बरं. कारण परिवाराची थेट मागणी होती. बरं. तर याच्यामध्ये आता जे बॉडी मग कशी काय ताब्यात म्हणजे ते पोस्टमॉर्टमसाठी गेली, मग पुन्हा बॉडी तुमच्याकडे कशी म्हणजे? त्यांचे काही रिलेटिव्ह जे होते ते बिहारला होते, आई म्हणा बाबा म्हणा काही म्हणा. आता आम्ही 72 घंटे बॉडी काही घेतली नाही. 72 तासानंतर त्यांच्या आईची एकदम हालत गंभीर झाली. त्यामुळे आणखी पोलिसांतर्फे आम्हाला आश्वासन देण्यात आलं की आम्ही चौकशी लावलेली आहे, तत्काळ चौकशी करून गुन्हे दाखल करू. असं आश्वासन मिळाल्यानंतर आम्ही बॉडी आमच्या ताब्यात घेतली. पोलीस पैकी कोणी आश्वासन दिलं तुम्हाला? PI जे नरके साहेब आहेत त्यांनी सांगितलं तुमच्या तक्रारीवर आम्ही दखल घेतलेली आहे, आम्ही चौकशीसाठी पाठवू. चौकशी अंती जर विषय आला तर आम्ही गुन्हे दाखल करू. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. त्यानंतर आम्ही बॉडी आमच्या ताब्यात घेतली. काही हॉस्पिटलच्या प्रशासनाचं म्हणणं आहे की तुम्ही अरेरावी केली तिथल्या प्रशासनासोबत, तर तुमच्या विरोधात पण गुन्हे दाखल होणार आहे असं त्यांचा आरोप आहे. याबद्दल आपलं खुलासा काय? आमच्या पेशंटबद्दल जे घडलं आम्ही व्हिडिओ व्हायरल केलाय. अच्छा. आम्ही अरेगावी केली असेल, तोडफोड केली असेल, त्यांनी व्हिडिओ दाखवा आणि आमच्यावर गुन्हे दाखल करावा. आमचं सरळ मत आहे ना. बरोबर. त्यांच्या म्हणणं खोटं असेल तर पोलिसांनी त्यांच्यावरच गुन्हे दाखल करा, खोटे बोलत आहेत म्हणून. आमच्यापैकी जर कोणी काही केलं असेल ते व्हिडिओ दाखवा आणि गुन्हे दाखल करावं. आमचं सरळ मत आहे, सरळ आहे. प्रशासन हॉस्पिटल म्हणत असेल ना की यांनी असं केलं तसं केलं, त्यांनी आमच्या प्रूफ दाखवा, आमच्या व्हिडिओ दाखवा आणि आमच्यावर गुन्हे दाखल करावं. आम्ही तयार आहोत. आता दिलेल्या मुलाखतीबद्दल सत्यता जाणून घेण्याचा एक मानस होता हिंद वार्ता न्यूज चॅनलला, ते आपण आपल्याकडनं माहिती घेतली आम्ही. आणि या सगळ्या घटनाक्रमाला आम्ही पोलीस विभाग तसंच हॉस्पिटलच्या प्रशासन विभाग, संबंधित डॉक्टर आणि जे तिथले इथले सामाजिक कार्यकर्ते आणि नितीजी भारती यांची आम्ही प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे. आता याच्यावर पोलीस स्टेशनला हा प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, परंतु जोपर्यंत मर्ग रिपोर्ट येत नाही तोपर्यंत गुन्हे दाखल होणार नाही असे PI साहेबांनी ऑफलाईन त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. त्याचप्रकारे
इथे यांचं असं म्हणणं आहे की बा प्रशासनाची हलगर्जीपणा झाली आहे, त्याच्यामध्ये मर्ग रिपोर्ट व्यतिरिक्त संबंधितावर गुन्हे दाखल होणे अपेक्षित आहे, असं नितेशजी भारती सामाजिक कार्यकर्ता यांनी आपल्याला आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलेलं आहे. सत्यता म्हणजे जनतेपर्यंत पोहोचावा हा हिंगणा वार्ता न्यूज चॅनलचा मला